गणेश चतुर्थीच्या 2 किंवा 3 दिवसांनी ज्येष्ठा गौरी आवाहन केले जाते। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं। भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं। गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात, त्यामुळे 3 दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण थाटामाटात केलं जातं। म्हणजे गौरी ही आपल्या घरची 3 दिवसाची पाहुणी असते, ती माहेरवाशिनी म्हणून येत असते। त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात, गौरी घरात घेताना काय म्हणावे, गौरीचा सण हा 3 दिवस चालतो, तर या 3ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे, त्याचबरोबर त्या दिवशी गौरी आत घेण्याचा मुहूर्त, ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त, अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर यंदा मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन होणार आहे। अनेक कुटुंबामध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात। अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान कल्याणासाठी ज्येष्ठा गौरीचा सण साजरा केला जातो। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन, तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते। गौरी म्हणजेच माता पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पांच्या माता आहेत। गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे। भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते। महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते। महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात। एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती, या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो। पण ह्या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात। तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन होते। ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या असतात त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात। गौरी आत घेण्याचा मुहूर्त 10 सप्टेंबर 2024 रोजी मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 8:02 असणार आहे। पण अनेक जण असे म्हणतात की भर उन्हामध्ये गौरी आतमध्ये घेऊ नयेत, त्यासाठी अनेक ठिकाणी सायंकाळी 4 ते 7 या दरम्यानच गौरी घरामध्ये घेतल्या जातात। खरे तर तिन्ही सांजेला हीच वेळ चांगली असते गौरी घरामध्ये घेण्याची। उगीचच घाई गडबड करू नये, अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने गौरी घरामध्ये घ्याव्यात। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते, पण आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरींची स्थापना करायची आहे। काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात। अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात, तर काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात। काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात। रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात। तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते। अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते। तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर आता मी आमच्या इकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे। तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले घर अंगण स्वच्छ असावे, कारण आपण बाहेरून गौरी घरात आणत असतो। तर त्या दिवशी दारात छान अशी रांगोळी काढावी, त्यामध्ये लक्ष्मीची पावले अवश्य काढावीत, कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे। तसेच तुळशी समोर देखील रांगोळी आणि लक्ष्मीची पावले काढावीत, कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात। त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर तुळशीपासून आपण ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत, त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे। त्यानंतर गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते। तर एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे। शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत। दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी।
गौरीच्या डोक्यावर एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा, गौरीला नथ, मंगळसूत्र, वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्या समोर 3 विडे ठेवायचे असतात, 2 गौरीचे आणि 1 गणपतीचा. प्रत्येकी 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती विड्याचं साहित्य खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य ठेवावं. अशी तयारी करून झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाट मांडायचा आहे आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात. पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी. त्यासोबतच आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 2 निरांजन, अगरबत्ती, कापूर, दूध, साखर, घंटा एवढं साहित्य त्यामध्ये असावं. आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग आपण ही पाटी किंवा परात असेल ती बाहेर पाटावरती नेऊन ठेवायची आहे. मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलावलं जातं. कोणी 5 स्त्रिया आल्या तरीही चालतात. तसेच घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरींची पूजा करायची असते. तर गौरीला हळदी कुंकू, अक्षता वाहून, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीचं ताट ओवाळलं जातं, धूपदीप ओवाळला जातो. त्याबरोबरच आपल्याला मागे जी तुळस आहे तर त्या तुळशीचे देखील पूजन करायचे आहे. तुळशीला पण हळद कुंकू, अक्षता वाहायचे आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. आलेल्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी या गौरीची पूजा करायची असते. आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आहे. तर आपल्याला घरामध्ये ज्या ठिकाणी गौरी बसवायची आहे तिथली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्हाला काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही सकाळीच करून ठेवू शकता. तर मंगळवारी 10 सप्टेंबरला गौरींचे आगमन होईल. तर त्याचा मुहूर्त सकाळपासून रात्री 8:02 असेल. दुसऱ्या दिवशी गौरींचे पूजन केले जाते. तर 11 सप्टेंबरला सकाळी 11:30 नंतर तुम्ही पूजा आणि महानैवेद्य अर्पण करू शकता. आणि तिसऱ्या दिवशी 12 सप्टेंबरला रात्री 9:53 गौरीचं विसर्जन आपण कधीही करू शकतो. त्यानंतर गौरी आत घेताना कुंकवाचं पाणी आपण एका ताटामध्ये करायचं असतं आणि ते पाणी तुळशीपासून गौरी ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहात तिथपर्यंत हात उमटवले जातात. घरातल्या एखाद्या सवाष्ण स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या असतात आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत उमटवत आत यायचे असते. गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात. आणि घरात येताना उंबरठ्यावरती ठेवलेलं धान्याचं मापटं ओलांडून आतमध्ये यायचं असतं. आमच्या इकडे एक मापटं उंबरठ्यावरती आणि पुढे 4 ग्लास धान्याने भरून ठेवलेले असतात. काही ठिकाणी 1 पण ठेवतात. तर ती सगळी मापटे आपल्याला ओलांडून आतमध्ये प्रवेश करायचा असतो. गौरी घेतलेल्या स्त्रीमध्ये आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीमध्ये एक प्रकारचा संवाद होत असतो. गौरी हातात घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या. त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली. त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य, धनसंपदा, पाऊस पाणी, लेकरं बाळ. असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली. सुख समृद्धी, शांती, गुराढोरांच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली. सोन्या चांदीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली. हळदी कुंकाच्या पावली. तसेच आपली कोणती इच्छा असेल, घरामध्ये कोणाचं लग्न व्हायचं असेल किंवा एखाद्याला मूलबाळ व्हायचं असेल तर ती इच्छा देखील यावेळी बोलून दाखवतात. असं आपल्याला सर्व काही म्हणायचं असतं कारण त्या येताना सुख, समृद्धी, समाधान, शांती, धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात. त्यानंतर गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुबदुबत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात. त्यानंतर गौरी घरामध्ये ठेवल्यानंतर गौरीची आरती करायची असते. सर्वप्रथम गणपतीची, त्यानंतर गौरींची आरती करायची असते. दुर्गे दुर्घटभारी ही पण आरती तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर घालील लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी, मनोभावे नमस्कार करावा, आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे, त्यांना प्रसाद द्यावा, त्यांना नमस्कार करावा. एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरीला हवे तसे सजवू शकता. गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी. शक्यतो माहेरवाशिनीच्या हातूनच गौरीची स्थापना होते. तिला साडी नेसवली जाते, तिला सजवले जाते. छान छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसवून गौरीला सजवले जाते. तसेच तुमच्या घरामध्ये जे काही सजावटीचं साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजवू शकता. छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात. अनेक प्रकारचे देखावे केले जातात. फुलांची आरास केली जाते. त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. गौरी आत घेतल्यावर आपल्याला लगेचच भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी यामध्ये विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते.
नसेल तर तुम्ही एखादी वेगळ्या प्रकारची पालेभाजी पण बनवू शकता आणि हा नैवेद्य दुसऱ्या दिवशीपर्यंत गौरीजवळ आपल्याला असाच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा महानैवेद्य दाखवतो पुरणपोळीचा तेव्हा आपल्याला हा नैवेद्य उचलून मग तो पुरणपोळीचा नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा सुद्धा ठेवला जातो कपामध्ये। त्यानंतर आपण जो काही फराळ बनवतो त्याचा देखील नैवेद्य गौरीला दाखवला जातो। फराळामध्ये तुम्ही जे काही बनवलं असेल बेसन लाडू, बुंदीचे लाडू, शंकरपाळी, चकली, करंजा, अनारसे तुम्ही जे काही बनवलं असेल त्याचा देखील नैवेद्य दाखवावा। त्यानंतर दुपारी महानैवेद्य दाखवला जातो। काही जण पुरणपोळी करतात तर काही जण अनेक पंचपक्वान्न करतात। 16 प्रकारच्या कोशिंबिरी, 16 भाज्या अशा प्रकारचे पदार्थही केले जातात। तुम्ही जो कोणता महानैवेद्य बनवला असेल तर तो शक्यतो केळीच्या पानावरती ठेवावा आणि तो देवीला दाखवावा। त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते। महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो। सगळेजण एकमेकींच्या घरी हळदी कुंकासाठी आणि एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात। त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात। तर त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गौरीची पूजा आरती करावी आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात। काही ठिकाणी दोरे घेतात असं देखील म्हणतात। तर त्या सुतात हळदी कुंकू, रेशमी धागा, सुकामेवा, फुले, झेंडूची पाने, बेलाचं फळ, तुळशीपत्र, काशी फळाचे फूल, जास्वंद फूल असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि त्या दोऱ्यांची पूजा करून पुन्हा ते गौरी समोर ठेवले जातात। तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयाची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी गौरींची आरती केली जाते तेव्हाच गौरीची ओटी देखील भरली जाते। तर खणा नारळाने गौरीची ओटी भरली जाते। त्याबरोबरच या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते। आपल्या घरी दोरे घेण्यासाठी ज्या स्त्रिया येतात किंवा हळदी कुंकूसाठी ज्या स्त्रिया आल्या असतील त्यांची चिरमुरे, त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे टाकले जातात आणि त्या चिरमुऱ्याने ओटी भरली जाते किंवा काही ठिकाणी गव्हाने पण भरतात। ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही ओटी भरू शकता। त्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी गौरीची पूजा आरती करून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना केली जाते। पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो। तर गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च। हा मंत्र म्हणून पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो। अशा प्रकारे आमच्या इकडे महाराष्ट्रात अशा पद्धतीने 3 दिवस हा सण चालतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनापासून ते गौरी विसर्जनापर्यंत सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।